स्वागत आहे मित्रांनो आपलं एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट ई-पॅन कसं काढायचं? जर तुम्हाला एका दिवसामध्ये पॅन कार्डची आवश्यकता आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका दिवसामध्ये पॅन कार्ड कसं काढायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सर्वात पहिले यायचं आहे Googleवर आणि सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स इंडिया ई-फिलिंग ही वेबसाईट आहे मित्रांनो. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं जे पोर्टल आहे ते ओपन झालं आहे. इथे तुम्हाला लेफ्ट साइडला यायचं आहे आणि क्लिक करायचं आहे इन्स्टंट ई-पॅन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्यामध्ये आता 2 ऑप्शन आले इथे गेट अ न्यू ई-पॅन अँड चेक स्टेटस डाउनलोड ई-पॅन. तुम्हाला ते गेट अ न्यू ई-पॅनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं कंपल्सरी आहे कारण की तुम्हाला त्यावरच एक ओ-टी-पी येणार आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर आणि आय कन्फर्म दॅट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आता काही टर्म्स अँड कंडिशन येईल. तुम्हाला इथे आय हॅव रीड कन्सेंट टर्म्स या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जनरेट आधार ओ-टी-पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री अँड व्हॅलिडेट आधार डिटेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर आधार कार्डचं संपूर्ण माहिती आलेली आहे. ती तुम्हाला चेक करायची आहे प्रॉपरली. तुमच्या पॅन कार्डवर तीच माहिती येणार आहे, जी तुमच्या आधार कार्डवर आहे. ही सर्व तुम्हाला माहिती चेक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे. इथे तुम्हाला लिंक ईमेल आयडी तुमच्या पॅन कार्डला एक तुम्हाला ईमेल आयडी लिंक करायचा आहे. तुम्हाला या लिंक ईमेल आयडीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर इथे तुमचा एक ईमेल आयडी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते एक सेंड ओ-टी-पी या ऑप्शन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक ओ-टी-पी येईल. तो ईमेल आयडीवर तो ओ-टी-पी तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही आता हा ईमेल आयडी जो आहे तो व्हेरिफाय झालेला आहे. तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवत आहे, की युअर रिक्वेस्ट फॉर ई-पॅन हॅज बीन सबमिट सक्सेसफुली. आता तुमची रिक्वेस्ट जी आहे ती इन्स्टंट ई-पॅनसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा या पोर्टलवर यायचं आहे आणि चेक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला आता पुन्हा एकदा या पोर्टलवर यायचं आहे आणि तुम्हाला ते पुन्हा एकदा इन्स्टंट ई-पॅन तुम्हाला दुसऱ्या दिवशी चेक करायचं आहे तुमचं पॅन कार्ड झालं की नाही तर तुम्हाला ते या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इन्स्टंट ई-पॅनवर. ते खाली चेक स्टेटस अँड डाउनलोड ई-पॅन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर जो आहे तो इथे एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर एक ओ-टी-पी देईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी व्हेरिफाय झालेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला ते व्ह्यू ई-पॅन आणि डाउनलोड ई-पॅनचा ऑप्शन आला आहे. तुम्हाला ते डाउनलोड ई-पॅनवर क्लिक करायचं आहे. तुमचं पॅन कार्ड इथे आता डाउनलोड होऊन जाईल. तुम्हाला ते ओपन करायचं आहे. या पॅन कार्डचा जो पासवर्ड आहे, ही तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ असते. तुम्हाला ते तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि या पॅन कार्ड तुम्हाला ओपन करायचं आहे. मित्रांनो, आता तुमच्यासमोर हे पॅन कार्ड ओपन झालं आहे. फक्त या पॅन कार्डमध्ये तुमची सिग्नेचर नसणार आहे आणि जो फोटो आहे, तो तुमचा सेम जो आधार कार्डवर फोटो आहे, तोच तुमचा इथे पॅन कार्डवर येणार आहे. जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल, तुम्हाला सिग्नेचर हवी असेल आणि तुमचा आवडता फोटो हवा असेल, तर तुम्हाला NSDLच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुमचं पॅन कार्ड जे आहे, ते करेक्शन करायचं आहे. ते कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तिथून तो पाहून तुमचं पॅन कार्ड जे आहे ते करेक्शन करू शकता. तर तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.